ओझर येथील विघ्नेश्वर मंदिराची कथा। महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेले विघ्नेश्वर गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओझर गावात आहे। हे गाव कुकडी नदीच्या काठी वसलेले आहे। या जागेला मोठे पौराणिक महत्त्व आहे। फार पूर्वी येथे विघ्नासूर नावाचा एक अतिशय दुष्ट राक्षस होता। त्याने तपश्चर्या करून अनेक वरदान मिळवले होते, ज्यामुळे तो खूप शक्तिशाली बनला होता। या शक्तीचा वापर करून त्याने देव, ऋषीमुनी आणि सामान्य लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली। तो कोणत्याही शुभ कार्यात विघ्न आणत असे, ज्यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नव्हते। सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी शेवटी भगवान शंकरांना प्रार्थना केली। शंकरांनी गणपतीला बोलावून त्या राक्षसाचा नाश करण्याची आज्ञा दिली। गणपतीने विघ्नासुराशी युद्ध केले। गणपतीच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचा टिकाव लागला नाही। तो घाबरून गणपतीला शरण गेला आणि त्याने आपली चूक मान्य केली। त्याने गणपतीला विनंती केली की हे देवा, मी तुम्हाला शरण आलो आहे, मला माफ करा आणि माझ्या नावाने तुम्हाला ओळखले जाईल असे वरदान द्या। गणपती शांत झाले आणि त्यांनी त्याला क्षमा केली। गणपतीने त्याला सांगितले की आजपासून तुला विघ्न आणण्याची शक्ती राहणार नाही, पण मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो। तुझ्या नावाने म्हणजेच विघ्नेश्वर या नावाने मला ओळखले जाईल। ज्या ठिकाणी गणपतीने विघ्नासुराचा वध केला आणि त्याला क्षमा केली, तेच हे ओझर गाव। म्हणूनच या मंदिरातील गणपतीला विघ्नेश्वर म्हणून ओळखले जाते। अशा प्रकारे हे मंदिर केवळ गणपतीचे नाही, तर वाईटावर चांगल्याचा विजय आणि क्षमाशीलतेचे प्रतीक आहे।